रात्रीच्या आकाशाकडे पाहिलं की एक गोष्ट नेहमी लक्ष वेधून घेते, ते सुंदर लुकलुकणारे तारे. विशेषतः क्षितिजाजवळचा एखादा तारा जो वेगाने रंग बदलत चमकत असतो. पण आपण जे पाहत आलोय तो प्रत्यक्षात एक प्रचंड मोठा प्रकाशाचा भ्रम आहे. तारे प्रत्यक्षात स्थिर आणि अखंड प्रकाश देणारे गोळे आहेत. जर ताऱ्यांचा प्रकाश स्थिर आहे तर ते असे लुकलुकतात का? काही तारे लाल हिरवे का चमकतात आणि आपल्या अगदी जवळचे ग्रह शांत असताना हे तारेच असे का वागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला खोल अंतराळात जाण्याची गरज नाही. त्याचं उत्तर लपले आहे ते अगदी आपल्या पृथ्वीच्या सीमेवर. रात्रीच्या आकाशाबद्दलच्या आपल्या धारणा पृथ्वीच्या या अदृश्य कवचामुळे निर्माण होतात. हे कवच ताऱ्यांच्या मूळ स्वरूपाला आपल्या डोळ्यांपर्यंत येताना पूर्णपणे बदलून टाकते. विज्ञानाच्या भाषेत या लुकलुकण्याला सिंटिलेशन म्हणतात. जेव्हा ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा तो वेगाने वाकवला जातो. आपलं वातावरण म्हणजे शांत हवा नाही. यात सतत हवेचे प्रवाह वाहतात. तसेच धूळ, पाण्याची वाफ आणि तापमानातील बदलांमुळे एक प्रचंड अस्थिर आणि कायम हलणारा थर तयार होतो. तारे आपल्यापासून लाखो कोटी प्रकाशवर्षे दूर आहेत. तिथून निघणारा प्रकाश पृथ्वीवर पोहोचेपर्यंत आकाशातल्या एका अत्यंत सूक्ष्म एकाकी बिंदूसारखा उरतो. हा प्रकाश किरण इतका बारीक असतो की वातावरणाचा छोटासा झोतही तो वाकवतो आणि विखुरतो. पण ग्रह जवळ असल्याने प्रकाशाच्या रुंद डिस्कसारखे दिसतात. त्यांचे अनेक किरण वातावरणात शिरताना एखादा वाकला तरी बाकीचे ती कमतरता भरून काढतात, ज्यामुळे प्रकाश स्थिर चमकतो. लुकलुकणे ही ताऱ्यांची अंगभूत मालमत्ता नसून त्यांच्या दूरवरून येणाऱ्या प्रकाशाचा आपल्या वातावरणाशी होणारा भौतिक संघर्ष आहे. आकाशात तारा नेमका कुठे आहे यावरही त्याच्या लुकलुकण्याची तीव्रता अवलंबून असते. जेव्हा तारा डोक्यावर असतो प्रकाश कमी थरातून जातो, पण क्षितिजाजवळ त्याला जाड आणि आडव्या थरातून जावे लागते. हा थर प्रिझमसारखे काम करून पांढऱ्या प्रकाशाला वाकवतो आणि लाल, निळ्या, हिरव्या रंगांत विभाजित करतो. प्रकाशाच्या या खेळात आपल्या मेंदूचा एक वेगळा भ्रम देखील सामील होतो. क्षितिजाजवळचे तारे आणि चंद्र अचानक मोठे का दिसू लागतात? क्षितिजाजवळ झाडे, इमारती किंवा डोंगर यांसारख्या ओळखीच्या वस्तू असतात. मेंदू या जमिनीवरील संदर्भांशी चंद्राची तुलना करतो, ज्यामुळे आपल्याला तो चंद्र कृत्रिमरित्या मोठा वाटू लागतो. वातावरणातील बदलांचा थेट परिणाम हिवाळ्यात स्पष्ट दिसतो. थंडीत हवा कोरडी असते. ती धूळमुक्त असल्याने एका स्वच्छ भिंगासारखे कार्य करते, ज्यामुळे तारे अधिक तीक्ष्ण आणि तेजस्वी दिसतात. क्षितिजाजवळील वातावरण एका शक्तिशाली भिंगाप्रमाणे ताऱ्यांचे रंग आणि आकार आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत पूर्णपणे बदलून टाकते. जर आपण पृथ्वीचे वातावरण पूर्णपणे बाजूला केले तर ताऱ्यांचे स्वरूप कसे दिसेल? अंतराळातून ताऱ्यांकडे पाहिल्यास तिथे कोणतेही लुकलुकणे आढळत नाही. तिथे केवळ एक स्थिर, न हलणारे आणि गोठलेले ब्रह्मांड दिसते. वातावरणाचा हा अडथळा ओलांडण्यासाठीच नासासारख्या संस्था आपली दुर्बिणी पृथ्वीच्या कक्षेबाहेर अंतराळात तैनात करतात. तिथल्या निर्वात पोकळीत हवा किंवा तापमानातील बदल नसल्यामुळे हबलसारख्या दुर्बिणींना ताऱ्यांचा कोणताही अडथळा नसलेला मूळ प्रकाश टिपता येतो. रात्रीच्या आकाशातील हे चैतन्य पूर्णपणे आपल्या वातावरणाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. लुकलुकणाऱ्या प्रकाशाचा हा खेळ म्हणजे प्राचीन ताऱ्यांच्या प्रकाशातून दिसणारे आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचे जिवंत रूप आहे. आपण जेव्हा वर पाहतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या ग्रहाचा हा प्रकारमय श्वास अनुभवत असतो.